हाय फ्रेंड्स, न्यू फॅशन मेकर JH मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण इथे खूप कमी वेळामध्ये ब्लाउज स्टिच करून रेडी करणार आहोत, कारण की आता सणासुदीचे दिवस आलेले आहेत फ्रेंड्स। आपल्याला अजिबात वेळ नसतो, खूप कमी वेळामध्ये आपल्याला काम करायचं असतं आणि कोणत्याही कामाला ना फ्रेंड्स स्टेप बाय स्टेप करावं, बाय मेथड करावं, म्हणजे ते काम लवकर होतं आणि व्यवस्थित होतं। तर आपण काय करूयात, इथे सर्वात आधी आपण स्लीव्ज वर मार्किंग करून घेऊयात, म्हणजे आपल्याला घाईच्या वेळेस गडबड होणार नाही। अशा पद्धतीने सेम साइड एकमेकांसमोर अशा ठेवून घ्यायच्या आहेत। सुलट्या भागावर आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचंय आणि सर्वप्रथम आपल्याला बाही स्टिच करून घ्यायची आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाहींना अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे। दाबटीप देऊन त्यानंतर आपल्याला वरच्या साईडला 5 नंबरची टीप मारून घ्यायची आहे आणि आता आपली जी स्लीव आहे ती रेडी झालेली आहे। आता आपण पाठीमागचा गळा तयार करायला घेऊयात। तर हे बघा, ब्लाउजचा आता आपण बॅक साइडचा पार्ट तयार करून घेऊयात आधी। अशा पद्धतीने नॉट जर तुम्ही ठेवून शिवलीत आतल्या साईडला अस्तरच्या खाली, तर ती इनविजिबल होईल आणि नॉट लवकर खराब होणार नाही। भरपूरशा कस्टमरची अशी आपल्याला तक्रार असते की नॉट निघून गेली मॅडम, तर ते तसं न करता आपल्याला अशा पद्धतीने जर नॉट लावलीत तर अगदी व्यवस्थित अशी नॉट पॅक होते। खालच्या साईडला आपण पट्टी न लावता आपण इथे टीप मारून घेणार आहोत। हे बघू शकता तुम्ही इथे। फ्रेंड्स, प्लीज व्हिडिओ स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर हे बघा, इथे डिझाईनच्या ठिकाणी मी इथे छोटे छोटे कट्स करून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे आणि अगदी फिनिशिंग मध्ये आपला हा नेक जो आहे, बॅक नेक, तो रेडी झालेला आहे। आता आपण नेक्स्ट करूयात कटोरीचा हा साइड आहे, याला 5 नंबरची टीप मारून घेऊयात। दोन्ही साइडला दोन्ही ठेवून फ्रेंड्स, काही काही वेळेस एकाच साइडचं होतं, त्यामुळे प्रत्येक वेळेस अशा पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे दोन साइडच्या दोन पार्ट्स आपले नेहमी। तर याला 5 नंबरची टीप मारून घेतलेली होती आणि त्यानंतर हे बघा, खाली अस्तर ठेवलेलं आहे, मध्ये कटोरी ठेवलेली आहे आणि वरतून मेन फॅब्रिक तुम्हाला उलट दिसेल अशा पद्धतीने ठेवायचं आहे, म्हणजे ही जी शिलाई आहे ती अंडरग्राउंड होऊन जाईल आणि तुम्हाला ओव्हरलॉकची गरज पडणार नाही। फ्रेंड्स, आपला हा एक व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे शॉर्ट्स मध्ये, तुम्ही जाऊन व्यवस्थित असं बघू शकता। हे बघा, अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे। दोन्ही पार्ट अशाच पद्धतीने आपल्याला रेडी करायचे आहेत आणि इथे बघू शकता तुम्ही किती फिनिशिंगने आपली कटोरी जॉईन झालेली आहे। त्यानंतर आपल्याला इथे कमरेची पट्टी लावून घ्यायची आहे, दाबटीप द्यायची आहे पट्टीवर आणि मग नंतर पूर्ण पट्टी आतमध्ये वळवून घ्यायची आहे। तर आपले दोन्ही पार्ट्स फ्रेंड्स रेडी झालेले आहेत फ्रंटचे। आता बॅक पार्टला आपण आधी टक्स मारून घेऊयात। फ्रेंड्स, एक्झॅक्टली टक्स कसे आणि किती मारायचे याचा देखील व्हिडिओ आपला अपलोड आहे चॅनलवर, तुम्ही चॅनलला व्हिजिट करू शकता। आता आपण हुकलूक पट्टी जॉईन करून घेऊया। हुक पट्टी आपल्याला अशा पद्धतीने सुलट्या भागावर ठेवून जॉईन करायची आहे। दाबटीप देऊन त्याला पूर्णपणे आतमध्ये वळवून घ्यायचं आहे। याचा देखील सेपरेट व्हिडिओ फ्रेंड्स चॅनलवर अपलोड आहे की हुकलूक पट्टी कशी जोडायची, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता। आणि फ्रेंड्स, तुम्ही जर अशा पद्धतीने जर ब्लाऊज शिवलत ना, तर नक्कीच तुमचं ब्लाऊज 20 मिनिटं ते 30 मिनिटाच्या आत होणार आहे। हे बघा, जशी फ्रेंड्स आपली स्वयंपाकाची पद्धत असते ना, की आधी कुकर लावणे, नंतर पीठ मळणे, नंतर भाजी टाकणे, वरणाला फोडणी देणे आणि मग लास्टला पोळ्या लाटणे, त्याच पद्धतीने शिवण कामामध्ये सुद्धा आहे की आपण अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप जर केलं तर आपलं ब्लाऊज नक्कीच लवकर रेडी होईल। आणि फ्रेंड्स, मी इथे खूप छानशा तुम्हाला टिप्स पण देत आहे, ट्रिक सांगत आहे शिवण्याच्या, तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा। हे बघा, गळा आपल्याला व्यवस्थित असा सेम कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर गळ्याच्या पट्ट्या आपल्याला अशा पद्धतीने क्रॉस कट करून घ्यायच्यात। फ्रेंड्स, कधीही गळ्याची पट्टी ही स्ट्रेट कटिंग नसते करायची, क्रॉसच कटिंग करायची असते, म्हणजे त्याची जी फ्लेक्झिबिलिटी असते ती वाढते आणि आपली जो पाइपिंग आहे ब्लाऊजची ती खूप छान होते। तर हे बघा, अशा पद्धतीने पाइपिंग आपल्याला करून घ्यायची आहे आणि बॅक टू बॅक फ्रेंड करायचं आहे, सारखं सारखं दोरा तोडत बसायचं नाहीये। अशा पद्धतीने बॅक टू बॅक आपल्याला काम करायचं आहे, फार वेळ नाही घालवायचा आहे दोरा वगैरे तोडण्यामध्ये। शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहेत आणि आता शोल्डर जॉईन झाल्यानंतर आपल्याला स्लीव सुद्धा जॉईन करून घ्यायची आहे। तर स्लीव वर आपण आधीच खुणा करून घेतलेल्या होत्या, म्हणून आपल्याला फार वेळ नाही लागणार आहे इथे चेक करण्यासाठी।
फ्रंट पार्ट हा नेहमी खोल बाजू असते, ती फ्रंट पार्ट असते, ती आपल्याला पुढच्या साईडला जॉईन करायची असते. तर हे बघा आपलं ब्लाउज झालेलं आहे आणि आता आपण फिटिंग करून घेऊयात. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला, माझी ही पद्धत जर आवडली शिवण्याची बॅक टू बॅक स्टेप बाय स्टेप, तर नक्की फॉलो करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात आता असंच पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. हे बघा आपलं जे ब्लाउज आहे ते अतिशय कमी वेळामध्ये आपण रेडी केलेलं आहे. मला सुद्धा कस्टमरची गडबडच असते यावेळेस. खरं म्हणजे शूटला पण एवढा वेळ नसतो, तरीही देखील मी प्रयत्न करते. बाय बाय.